श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बऱ्याच ताईंना वगैरे किंवा बरेच दादा पण असतील ज्यांना श्रावण महिना आला की खूप आनंद होतो, खूप छान वाटतं. कारण श्रावण महिन्यापासून ना नवीन नवीन सण उत्सव यांची सुरुवात होत असते आणि सर्वांचा आवडीचा सण जो की श्रावण महिना संपला की लगेच सुरू होतो तो म्हणजे गणपती बाप्पा आणि आपल्या गौरींचं पूजन, ज्येष्ठा गौरींचं आवाहन. बऱ्याच जणांच्या घरी ज्येष्ठा गौरींची पूजा केली जात असेल, बऱ्याच जणांच्या घरी केली जात नसेल किंवा बरेच जण असे असतील की जे पहिल्यांदा यावर्षी ज्येष्ठा गौरी आपल्या घरामध्ये स्थापित करणार असतील, त्यांची पूजा करणार असतील. तर बघा बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ज्येष्ठा गौरीचं आवाहन असेल, पूजन असेल आणि विसर्जन असेल हे केलं जातं. बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशीच ज्येष्ठा गौरींचं विसर्जन केलं जातं. मी माझ्या आजूबाजूंना बघितलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी 3 दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी गौरी आपल्या घरी येतात, त्यांचं आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी महानैवेद्य महाआरती केली जाते आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जातं. आमच्याकडे या पद्धतीने केलं जातं. आणि याच गौरींना बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं सुद्धा जातं. जसं की इकडे पुणे मुंबई साइड मध्ये किंवा अजून कुठे गौरी या नावानं म्हटलं जातं, कुठे ज्येष्ठा गौरी या नावाने ओळखलं जातं. आणि आमच्या भागामध्ये महालक्ष्मी पूजन या नावाने संबोधलं जातं, ओळखलं जातं. तर असं बऱ्याच भागामध्ये वेगवेगळं आहे. बऱ्याच ठिकाणी उभ्या गौरी असतात, बऱ्याच ठिकाणी नदीतले दगड आणून त्यांना पूजलं जातं, बऱ्याच ठिकाणी फक्त मुखवट्यांची पूजा केली जाते, बऱ्याच ठिकाणी फक्त राशी ठेवल्या जातात त्यांचं पूजन केलं जातं. असं वेगवेगळ्या पद्धतीने या ज्येष्ठा गौरींचं आवाहन, आगमन, पूजन, विसर्जन हे ज्या त्या भागामध्ये किंवा ज्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तर यावर्षी 2023 मध्ये ज्येष्ठा गौरीचं आवाहन आहे 21 सप्टेंबर रोजी. 21 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी आपल्या घरी येणार आहेत. 22 सप्टेंबरला महापूजा आणि महानैवेद्य आहे आणि 23 सप्टेंबरला गौरींचं विसर्जन होणार आहे. या गौरी आपल्या घरामध्ये का बरं पूजल्या जातात किंवा का बसवल्या जातात? तर अगदी छोटंसं एक तुम्हाला सांगते. पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या, तिची प्रार्थना केली. तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हटलं जातं. अशी ही छोटीशी कथा सांगितली जाते. आणि असंही म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये आपण ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी पूजन केल्याने आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होते. अगदी म्हणजे मला आठवतं की दुसऱ्या दिवशी बघा जेव्हा आपण महापूजा महानैवेद्य होतं तेव्हा आमच्या भागात, तुमच्याकडे केलं जात असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. रात्री झोपण्यापूर्वी काय केलं जातं, आपला जो पंचपाळ असतं हळदी कुंकाचं त्याच्यावर आपली अगरबत्तीची काडी किंवा कोणत्या काडीनं असं ते खडबड केलं जातं. म्हणजे ते प्लेन ठेवलं जात नाही, हळद कुंकू दोन्ही खडबड 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 केलेलं जातं. ते पूर्ण म्हणजे अस्ताव्यस्त केलं जातं, मध्ये गोल 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 फिरून आणि ते ठेवलेलं जातं. पाण्याचा विडा ठेवला जातो, नैवेद्य झाकून ठेवला जातो गौरींसाठी, पाणी वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बघितलं तर ना ते जे हळदी कुंकाचे 2 असतात पंचपाळामध्ये त्याच्यामध्ये ना ही बोटं उमटलेली असतात. आणि मी बघितलेलं आहे. मी दरवर्षी म्हणजे या गोष्टीसाठी खूप उत्सुक असते आणि ते खरंच दिसतं. म्हणजे कुठेतरी आपल्याला जे आपण खडबड करून ठेवलेलं असतं ना तिथे असं एक बोट उमटलेलं असतं. नक्कीच तुम्ही यावर्षी करून बघा. तर असं होतं. त्यामुळे कसं कुठेतरी एक विश्वास, म्हणजे माझा तरी पर्सनली आणि आमच्या घरात सगळ्यांचाच खूप विश्वास आहे आणि खूप श्रद्धेने, खूप विश्वास आणि भक्तिभावाने हे गौरीचं पूजन असेल ते आम्ही करतो. तर तसं तर सगळेच करतात, पण खरं या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना आपला जो विश्वास आहे तो दृढ होतो. तर पहिल्या दिवशी गौरींचं आवाहन, गौरींचे जे मुखवटे आहेत बघा ते काढले जातात. ते एका मोठ्या परातीमध्ये ठेवले जातात किंवा मोठ्या थाळीमध्ये, बऱ्याच ठिकाणी ते सुपामध्ये सुद्धा ठेवले जातात. बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धत आहे. त्यानंतर ते बाहेरून आपल्या घरातील जी आपली सून असते, लक्ष्मी असते, तर तिला ते आत आणायला लावलं जातं. त्यांच्या पाय त्यांचे धुतले जातात, घंटी वाजवली जाते, लक्ष्मीची पावले काढली जातात रांगोळीने. या सगळ्या गोष्टी केल्या जातं. पूर्ण तयार
तयार होतं आणि त्यांना देवघरामध्ये किंवा बरेच जण किचनमध्ये त्या गौरी ठेवतात, त्यांचं हळदी कुंकू पूजन वगैरे लावतात आणि मग रात्री त्या गौरी बसवल्या जातात. जे मखर असतं आपलं घर त्याच्यामध्ये त्या बसवल्या जातात. दुसऱ्या दिवशी बऱ्याच जणांकडे एकच वेळा नैवेद्य असतो आणि बऱ्याच जणांकडे 2 वेळा असतो. जसं की आमच्याकडे आता पहिल्या दिवशी आपण गौरी बसवल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी पण नैवेद्य असतो आणि संध्याकाळी महानैवेद्य असतो. संध्याकाळच्या आरतीमध्ये बऱ्याच जणांकडे एक वेळा असेल, पद्धत वेगवेगळी आहे. परत फुलोरा असतो, या गोष्टी असतात. आणि तिसऱ्या दिवशी हळदी कुंकू असतं दुपारी, सकाळी पण पूजा नैवेद्य असतं तिसऱ्या दिवशी आणि संध्याकाळी हळदी कुंकू वगैरे करून गौरींचं जे आहे ते विसर्जन केलं जातं. बऱ्याच ठिकाणी पहिल्या दिवशी गौरी आवाहन केलं जातं, दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी रात्रीच त्यांचं विसर्जन केलं जातं. तर आपापल्या भागाप्रमाणे वेगवेगळी पद्धत ज्याच्या त्याच्या घरी आहे. तर आपल्या कुळामध्ये आपलं जे आडनाव वगैरे आहे तो पिढ्यानपिढ्या जशी पद्धत चाललेली आहे त्या पद्धतीने या ज्या गौरी असतात किंवा जे सणवार असतात ते आपण फॉलो करायचे असतात. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कुठेतरी ऐकतो किंवा कुठेतरी बघतो, आपल्याला त्या गोष्टी आवडतात. तर त्या गोष्टी आवडल्यानंतर आपल्या ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी असतात त्यामध्ये त्या गोष्टी आपण ऍड करायच्या असतात आणि त्या फॉलो करायच्या असतात. पण आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी सोडायच्या आणि नवीन गोष्टी ऐकून त्या फॉलो करायच्या असं करू नका. याचा त्रास आपल्यालाच, आपल्या मुलाबाळांनाच होतो. कारण बघा, आपल्या पिढ्यामध्ये, आपल्या कुळामध्ये ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं काम आहे, लोकांचं काम नाहीये. त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टी आवडल्या ना की त्या त्याच्यामध्ये ऍड करा आणि ते दोन्ही मिळून फॉलो करा. पण आपल्या सोडायच्या आणि दुसऱ्यांचा अवलंब करायचा, या गोष्टीपासून कुठेतरी आपण दूर राहायला पाहिजे. अजून एक, या गौरी पूजनामध्ये ना 16 अंकाला खूप जास्त महत्व आहे. या दिवशी महानैवेद्याला 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारचे चटण्या, 16 प्रकारच्या कोशिंबिरी किंवा सर्व मिळून 16 पदार्थ बनवले जातात आणि यांचा नैवेद्य ज्येष्ठा गौरींना दाखवला जातो. त्याचबरोबर बघा, ज्यांच्याकडे अशी प्रथा आहे की जो आपला पांढरा सुती धागा असतो तो धागा घेतात, तो धागा ना 16 म्हणजे आपण त्याचे वेढे करायचे. आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढे धागे घ्यायचे, एका धाग्याचे 16 हे करायचे मोठ्यांसाठी, आणि जर लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी 8 वेढे घ्यायचे. म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे. त्यानंतर ते हळदीमध्ये बुडवायचे, हळद थोडीशी पाण्यामध्ये घ्यायची, ते हळदीने पिवळे करायचे हे धागे. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी गौरींचं आगमन, दुसऱ्या दिवशी महानैवेद्य आरती, तिसऱ्या दिवशी जेव्हा सकाळची पूजा असते गौरी विसर्जनाच्या दिवशी, तर सकाळची पूजा झाली की गाठी पाडणं म्हटलं जातं याला आमच्याकडे. तर ते जे दोरे आपण तयार केलेले असतात जे की महापूजेमध्ये ज्येष्ठा गौरींच्या समोर ठेवले जातात, म्हणजे ते पूजा मंत्र स्तोत्र सगळं त्याच्यावर उच्चारलं जातं, हळद कुंकू सगळं त्यांचं सुद्धा पूजन केलं जातं. या सर्व त्या धाग्यांचं, जे आपण जेवढे सदस्य आहेत जेवढ्यांसाठी बनवलं आहे त्यांचं. आणि तिसऱ्या दिवशी सकाळची पूजा झाली की गाठी पाडल्या जातात. मोठे जे 16 वेडे घेतलेले आपले धागे आहेत त्याला 16 गाठी मारल्या जातात. त्या गाठीमध्ये रेशीमचा जो धागा असतो त्याचा एक एक दोरा काढला जातो. रेशीम कपडा, प्युअर रेशीम कपडा असतो तो स्पेशली याच्यासाठीच ठेवलेला असतो. ज्या पेटीमध्ये आपण हे मुखवटे वगैरे ठेवतो ना त्याच्यातच तो कपडा ठेवलेला असतो. वर्षभर त्याला हात सुद्धा लावला जात नाही. जेव्हा गौरी असतात तेव्हाच तो काढला जातो आणि त्याच्यातला एक एक दोरा काढून एका एका गाठीमध्ये आपण टाकतो. आणि बऱ्याच ठिकाणी फुलं पण टाकली जातात, दुर्वा पण त्या गाठीमध्ये अडकवल्या जातात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. आमच्याकडे रेशीमचा धागा असतो, त्या 16 गाठीमध्ये थोडा थोडा तो टाकायचा, 16 गाठी पाडायच्या आणि घरातली सर्वांनी ते जे धागा आहे 16 गाठीचा ते घालतात. म्हणजे गौरींचा आशीर्वाद म्हणून असू द्यात किंवा ते, आणि पुढच्या गौरींपर्यंत तो गळ्यामध्ये ठेवतात किंवा हातात बांधला असेल तर हातात, आणि पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन करतात आणि परत नवीन धागा घालतात असं. आणि बरेच जण काय करतात की आता आम्ही काय करतो, जोपर्यंत तो पिवळा आहे तोपर्यंत राहू देतो, परत मग काय होतं तो काळा काळा पडत जातो, मग आम्ही कुठेतरी स्वच्छ पाण्यामध्ये वगैरे ते विसर्जन त्यांचं करतो आणि परत गौरी आल्या की घालतो. या पद्धतीने सुद्धा केलं जातं.